प्रेस द लॉट नॉईस माउंट ब्लॉगमध्ये मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्यदायी आशीर्वादाचा हीच येशूच्या चरणी प्रार्थना। आजची रेसिपी आपली शेंगोळे। शेंगोळ्यासाठी लागणारं साहित्य आम्ही तर कमी तिखट खातो, मला 2 चमचा। तुम्ही जास्त ते खात असाल तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार मिरची ॲड करू। जिरे, हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट करून आणि 1 चमचा मीठ टाकलं। त्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल सगळं पीठ मी मळून घेतलं। आता ते भाज्या बारीक बारीक हे करायचं। प्रथम पोलपाटाला तेल लावून घ्यायचं आणि त्याचे पोलपाटाला असे ओढायचे हाताने। हे सगळे अशा ओळून घ्यायच्या। तेल लावून सगळं ओळून घ्यायचं। थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्याच्या दिवसात आणि हे जास्त करून खावं, खूप पौष्टिक असतं आणि आपल्या शरीराला ऊर्जा देतं। कोणी याला जिलेबी बोलतात, आम्ही तर याला शेंगोळे बोलतात। तुम्ही काय बोलता मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगा। आपण आता हे पाणी टाकूया 1 तांब्या सोबत अजून 1 तांब्या शेंगोळ्याला पाणी जास्त लागतं। त्यासोबत तेल, हळद, मीठ 1 चमचा, पहिलेच मी 1 चमचा मीठ टाकलेले आणि याच्यामध्ये पण उकळीच्या वेळेस 1 चमचा टाकायचं, असे 2 चमचे टाकायचे। आपल्या पाण्याला उकळी आलेली, उकळत्या पाण्यात टाकायचं हे।
आपला गॅसवर आता तो बारीक मध्यम आचेवर शेंगोळे होऊन द्यायचे. अर्धी झाकण ठेवायची. अर्धा तास तरी शेंगोळे शिजवायचे. राहिलेला कूट आपण टाकू. अर्धी शिजत आले ना अर्धी शेंगोळे तेव्हा कूट टाकायचं. आता आपण बघून आपले शेंगोळे झाले का नाही. एका तुटलं जातं आपले. चालेल. बघा आपले शेंगोळे कसे झाले. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना विसरू नका. इथेच माझा व्हिडिओचा एंड करता इच्छेचा सामर्थ्याचा आला नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.